14 जानेवारी 2026 मकर संक्रांती. या संक्रांतीचा मनुष्य जीवनावर काय परिणाम होतो, ज्योतिषशास्त्र काय सांगतं? नमस्कार मंडळी, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी मकर संक्रांत विशेष मालिकेच्या पहिल्या भागात आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत संक्रांती या विशेष सणाबद्दल. संक्रांत हा फक्त सण आहे का? तर नाही, हा आकाश मंडळात घडणारा मोठा बदल आहे. त्यामुळे आज आपण या भागात संक्रांतीचं पौराणिक महत्त्व, ज्योतिषशास्त्र आणि सोबतच ग्रहांच्या व्यक्तीच्या जीवनावर होणारा प्रभाव अनुकूल होण्यासाठी काही उपाय समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मालिका अखंडित पाहण्यासाठी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आजच्या या भागात आधी आपण मकर संक्रांतीचं पौराणिक महत्त्व समजून घेऊ, कारण ते समजून घेतल्याशिवाय आपल्याला ज्योतिषशास्त्रीय महत्त्व लक्षात येणार नाही. पुराणात असं सांगितलंय की संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव उत्तरायण प्रवास सुरू करतात. महाभारतातील भीष्म पितामह यांनी जेव्हा इच्छामरणाची तयारी केली तेव्हा त्यांनी देखील उत्तरायण होण्याची वाट पाहिली, कारण उत्तरायण काळात प्रकाश, ज्ञान आणि मोक्षाचा मार्ग सुकर होतो. दुसरी गोष्ट अशी की सूर्य आणि शनी यांचा काही संबंध या दिवशी आहे का? तर आहे, कारण संक्रांतीला सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो आणि मकर राशीचा स्वामी शनी आहे. सूर्य म्हणजे तेज, आत्मा आणि आत्मविश्वास, तर शनी म्हणजे कर्म, शिस्त, संयम आहे. म्हणून संक्रांत आपल्याला अहंकार कमी करा, कर्म वाढवा हे शिकवते. त्यासाठी हा सण एकमेकांशी गोड बोलून आपण साजरा करतो. प्रेक्षकांनो, तुम्ही संक्रांत कशी साजर करतात? या सणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये अवश्य मांडा. संक्रांत सणाबद्दल ज्योतिषशास्त्रात देखील विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य म्हणजे आरोग्य, आत्मबल आणि जीवनशक्ती, तर मकर म्हणजे मेहनत, जबाबदारी आणि दीर्घकालीन यश मिळण्याची योग्य वेळ. मकर संक्रांत या सणासुदीच्या काळात आत्मा आणि कर्म यांचा सुयोग्य संगम घडून येतो असं सांगण्यात आलं आहे. संक्रांतीच्या दिवशी आपला अहंकार कमी व्हावा आणि चांगले कर्म पदरात पाडून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही साधे सोपे उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय आपण घरात कोणीही सहज करू शकतो. या दिवशी प्रत्येकाने सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे तीळ किंवा लाल फूल घालून सूर्याला अर्घ्य द्यावे. असं केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो, नकारात्मकता कमी होते. तसंच संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ, तिळगुळ आणि उबदार कपडे गरजू व्यक्तीला दान करावे. असे केल्याने शनी दोष कमी होण्यास मदत होते. संक्रांत या सणाच्या दिवशी राशीनुसार काय भोजन करावे, कोणते दान करावे, असे अनेक उपाय मी तुम्हाला पुढील भागात सांगणार आहे. तसंच संक्रांतीच्या दिवशी सुगड कशी भरावी याची देखील माहिती आपण मागील एका व्हिडिओत दिलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तो व्हिडिओ पाहिल्यास आपल्याला अधिक माहिती मिळेल. तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असेही आपण बोलत असतो. हा शब्द नाही फक्त, तर तो आहे जीवन मंत्र. एखाद्यावर वाईट प्रसंग आला, बऱ्याचदा आपण म्हणतो की त्याच्यावर संक्रांत आली. म्हणून अशी संक्रांत कुणावरही येऊ नये यासाठी राग, वाद आणि अहंकार टाळला पाहिजे. असं केल्याने शनिदेव प्रसन्न होतात, कर्माची दिशा सुधारते. आपल्याकडे जे आहे त्यासाठी देवाचे आभार माना, समाधानी राहा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. याचा अर्थ संक्रांत म्हणजे फक्त सण नाही, तर स्वतःला समजून घेण्याचा दिवस आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया संक्रांत विशेष मालिकेच्या पुढील भागात. आपण चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा, म्हणजे पुढील भाग अपलोड झाल्यानंतर आपल्याला लगेच नोटिफिकेशन प्राप्त होईल. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती
या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.